तुमचं नाव काय मॅडम? जुईली पवार. 30 पार्टी मी देणार असे तुमचे मित्र मैत्रिणी किती आहेत? सॉरी मैं नाम भूल गया आपका. शिवांगी मिश्रा. और पायल मौर्य. हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन. तर मित्रांनो मी आलोय वावमॅन वामन, मी महाराष्ट्राचा. तर माझ्या बरोबर आहे राज आणि रवी सुद्धा आहेत. तर आपण काही लोकांना लास्ट टाइम भेटलो दादर मधील, आणि हे संयुक्त महाराष्ट्र आहे, दादर मधीलच आहे. तर दादर मधील काही लोकांना अजून आपल्याला भेटायचं आहे. तर इथे आहेत काही लोक, आणि संयुक्त महाराष्ट्राला भेट देण्याचं कारण की खूप छान आहे. संयुक्त महाराष्ट्रामधील आतमध्ये जर आपण गेलो तर महाराष्ट्राविषयी खूप चांगले मेसेज संयुक्त महाराष्ट्राच्या बिल्डिंग मध्ये दिलेले आहेत, आणि खूप छान वाटलं बघतो. चला आप यहाँ पे धंधा करते हो? हाँ? अच्छा, आप कहाँ से मतलब या मुंबई में रहते हो? अच्छा, ये आप धंधा जो करते हैं मतलब पहले से आप यही कर रहे हैं? अच्छा अच्छा, तो धंधा मतलब यहाँ होता है क्या आपका? चलता है, क्या चलता है, इतना खर्चा बचता है. अच्छा, आपको मुंबई के बारे में क्या पता है? कैसी है मुंबई? मुंबई ठीक है, कोई दिक्कत नहीं है, बढ़िया है. सब अपना अपना कमाते खाते हैं. बहुत देश के लोग आते हैं, सब मुंबई में गुजरात सबका होता है. तो रेंट पे रहते हो क्या खुद का रूम है? नहीं, मैं रेंट पे रहता हूँ. 28 साल से आपने कुछ लिया नहीं? मैं दुकान है चने का, उसी पर रहता हूँ. चने की दुकान पे रहता हूँ. हाँ, हाँ, वही से माल लेता हूँ, वही बेचता हूँ. फैमिली सब गाँव में? गाँव में रहते हैं. अच्छा, हाँ, मतलब आप गाँव कभी जाते हैं? गाँव 3 महीना 4 महीने से चले जाता हूँ. मतलब कहाँ की, मतलब कौन सा गाँव है? हमारा पड़ता है यूपी पड़ता है, गाजीपुर जिला. गाजीपुर. गाजीपुर है. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मराठी पण समजत असेल ना तुम्हाला? आमचा हा मराठी चॅनल आहे, समजतं ना मी मराठी बोलतो ते? तर आपल्या महाराष्ट्राचे राज्य, महाराष्ट्राचे दैवत कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राचे दैवत, महाराष्ट्राचे राजे कोण आहेत? महाराष्ट्राचे राजे नाही माहिती तुम्हाला कोण? छत्रपति शिवाजी महाराज, ऐसा कुछ ना है? हाँ, वो तो देखता हूँ शिवाजी महाराज. तो वही महाराज है ना. अच्छा अच्छा. आपको बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री बाळासाहेब ठाकरे कहाँ के रहने वाले पता है? तो मतलब मुंबई में तो मैं यही जानता हूँ, मुंबई के रहने वाले थे. मुंबई में है ना? कहा तो पहले का वो पहले तो मुंबई के रहने वाले हैं. तो मुंबई के है ना? हाँ, ओके. सम्राट थे. हाँ? हिंदू का सम्राट थे, बड़ा हिंदू का सम्राट है. हिंदू का सम्राट है वो. हाय नमस्कार मित्रांनो, आपल्या मुंबईमधील जे शेंगदाण्यांचं विकण्याचं काम करतायत, युपी मधील आहेत ते. आणि खरंच मुंबई खूप मोठ्या मनाची आहे. तिथे प्रत्येक जण येतो, धंदा करतो, आपला परिवार सांभाळतो. असं हे काका. तुमचं नाव काय? राम बच्चन है. राम बच्चन कौन? बच्चन. अमिताभ बच्चन आपका कौन है? नहीं भाई, अमिताभ बच्चन बहुत बड़ा आदमी है. तो आपका सरनेम बच्चन है? हाँ, बच्चन गोंड है. बच्चन गोंडा. हाँ, गोंड. अच्छा अच्छा, तो अमिताभ बच्चन को आप मिले? अरे नहीं, अमिताभ बच्चन बहुत बड़ा आदमी है. उन्होंने तो राज कर दिया ना. वो तो राज कर दिया पूरा. वो तो राज कर दिया पूरा. उसका विश्व में नाम चलने वाला है. हाँ, उसकी दुनिया बच्चे जानते हैं, आप लोग कौन जानते हैं. बराबर. ठीक है, आपको मिलके बहुत अच्छा लगा. चलो, थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, माझ्या बरोबर आता चैत्यभूमीमध्ये मी आहे, आणि आपलं शिवाजी पार्क पॉइंट इथे बसलेलो आहोत आम्ही. तर माझ्याबरोबर एक मित्र आहे. नाव काय तुझं? ओम तिवारी. ओम तिवारी. आणि हा मागे जो बसलेला आहे त्यांचा ग्रुप आहे, कॉलेज ग्रुप. सो मी त्यांना 3 प्रश्न विचारणार आहे, आणि जर त्यांनी 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर त्यांना मिळणार आहे महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक, एक छोटीशी फोटो फ्रेम. सो मी त्यांना एक पहिला प्रश्न विचारतोय. तर मित्रांनो, मी खूप प्रश्न सोपे विचारणार आहे. सो माझा पहिला प्रश्न असेल, जशी आपली भारताची राजधानी दिल्ली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? मायानगरी मुंबई.
ओ वाव, खूप छान उत्तर दिलंय आणि सोपंच असेल, सोपंच होतं हे प्रश्न. सो तुम्ही 30+ वगैरे केलेली आहे कधी मित्रांमध्ये? पार्टी वगैरे नाही करतच नाही. नाही अशी काय सवय तर ह्याच्यावरून मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. 30+ हा दिवस शुद्ध शाकाहारी व्हेज दिन म्हणून पाळला जातो, चूक की बरोबर? चूक चुकच आहे ना? चुकच हो, बरोबर. कारण 31ला हा मला वाटते गटारी म्हणून साजरी करतात लोक. तर त्या दिवशी खूप जे भेटेल ते खातात पितात. सो कुत्र्या पण टाकून खातात. तुमचा ग्रुप कसा आहे याविषयी? आमचा ग्रुप खूप सोबत आहे. आम्ही असं काही करत नाही. आम्ही मोस्टली सोशल वर्क करतो आणि आपल्या आपसात काहीतरी करतो. पण हे सगळी जी वाईट गोष्ट आहे किंवा सवय तर त्यात आम्ही काही करत नाही. आणि ते सगळे शुद्ध शाकाहारी लोक आहेत. तर आम्ही नॉनव्हेज पण काही लोक खात होते पण त्यांनी सोडलं कारण त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला हे नाही करायचं, हे जरा बरं नाही आहे. मित्रांनो, खूप छान गोष्ट सॉरी नाव काय? ओमनी सांगितली आणि व्हेज दिन म्हणूनच ते पाळतात असं या प्रश्नाचं उत्तर तर खूप छान भेटलं मला. सो मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारणार आहे. मुंबईमध्ये 26/11चा दुर्दैवी हल्ला कोणी केला? मुंबईमध्ये कशाचा? 26/11चा दुर्दैवी हल्ला कोणी केला? म्हणजे तुम्हाला ऑर्गनायझेशनचं नाव आहे की टेररिस्ट? दोन्ही सांग चालेल. मोहम्मद अजमल कसाब. ओके. आणि तो कुठून घडवला होता? कुठून घडवला होता म्हणजे कुठून आले होते असं? हो. तर ते असं तर पाकिस्तानवरून आले होते. मग मेन बेस त्यांचा कराचीत होता. हो. जिथून ते आपल्याला माहिती आहे फेरीने ते आपला इंडिया गेटच्या इथे आले होते. राईट. तर मित्रांनो, खूप छान उत्तर दिलं की कसाबने हल्ला केला होता. कसाब तर फक्त माणूस होता त्याचा आणि ॲक्च्युली मेन होता तो पाकिस्तानकडून घडवला होता हा हल्ला. पण आपण तसं गव्हर्नमेंटचं नाव नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. सो ठीक आहे, आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे कराची आपण भारतीय आहोत, आपण घेऊ शकतो. आपण काय कुठं आलेलो नाही आहेत. तर खूप छान प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे ओमने. आणि मी तुम्हाला तिन्ही प्रश्न ठीक आहे, मी एक 30+ वरून तुम्हाला जवळ 30+ आले म्हणून त्याच्यावरून एक प्रश्न विचारणार आहे. तर तो प्रश्न असा असणार आहे, तुम्ही व्हेज असो किंवा नॉनव्हेज आपण थोडंफार सेलिब्रेशन करतो. हो. बरोबर. नवीन वर्षाचं किंवा जुन्या वर्ष आपण संपायच्या आधी करतो. तर 30+ची पार्टी मी देणार असे तुमचे मित्र मैत्रिणी किती आहेत? असे तर कोण नाही येत. सगळे पार्टी मागायला येतात. पार्टी दे करतात. अच्छा. तुमच्यापैकी? नाही आमच्याकडे पण त्यांच्यापैकी मित्र आहे मी. तुम्ही देता का? हो, मी सगळ्यांना देतो. मित्रांनो, एकच दिलदारी आहे. देतो. तर मित्रांनो, मला प्लीज एक नाव सांगाल का? गाईज, तुमचं नाव काय मॅडम? जुईली पवार. जान्हवी चिळणेरकर. वैदेही कीर. रोहित कांबळे. समीक्षा पंधेरे. मानवी गायकवाड. तेजस सुतार. आणि ओम. मित्रांनो, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप तुमचा ग्रुप आहे जसा आहे तसाच राहू द्या आणि खूप छान तुमचा ग्रुप तुम्ही हँडल करताय व्हेज. मलाच माहिती आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तर आपण एक महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम आपण त्यांना देतोय. रवी प्लीज. MLA तो बनी सकता. रोहित दादा सर. मित्रांनो, महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक आपण या ग्रुपला देतोय आणि खूप छान वाटलं या ग्रुपला भेटून. सो